नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मेदूवडा सांबर कसा बनवायचा आणि अगदी झटपट होणारा अशी मी रेसिपी दाखवणार आहे। त्याच्या 1 वाटी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे। 4-5 पाण्याने चांगली स्वच्छ धुतलेली आहे। 1 वांग बारीक कापलेलं, शेवगाच्या शेंगा, 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडासा डांगर, थोडासा लाल भोपळा, चिंच, बटाटा बारीक कापलेला, गूळ, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता, सांबर मसाला आणि मोहरी, हळद, तिखट, मीठ हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता आपण डाळ शिजून घेऊ। आलं का? आपली डाळ धुवून तयार झालेली आहे। आता डायरेक्ट पाण्यात टाकून घेऊ आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ। हिंग टाकून घेऊ। 3 शिट्ट्या कुकरच्या। आता एका गॅसवर आपण कुकर लावून घेतलेला आहे। आता आपण दुसऱ्या बाजूला सांबर बनवून घेऊ। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। आता कढई तापायला ठेवलेली आहे। आता एकीकडे आपण कुकरमध्ये डाळ लावलेली आहे आणि मेदूवडा आणि सांबर अगदी झटपट आहे। आज रविवार स्पेशल सुट्टी आहे, त्याच्यासाठी नवीन काहीतरी चटपटीत खाऊसे वाटत आहे। त्याच्यासाठी आम्ही आज मेदूवडा आणि सांबरचा बेत केलेला आहे। तर आपण अर्धा तास टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेऊ। ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। नंतर कढीपत्ता, नंतर टोमॅटो, शेवगाच्या शेंगा, एकीकडे त्या होत आहे आणि एकीकडे सांबर तयार होतोय। आता बारीक कापलेलं वांग, एक भाज्या धुवून, साखर, भोपळा, आता बटाटे बारीक कापलेले बटाटे, तसं मीठ, तिखट, मसाला लागतो। त्याच्यासाठी भाज्यांमध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचा, सांबारला छान चव येते। आता सांबर मसाला 2 चमचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि भाज्या चांगल्या मऊ शिजू द्यायच्या। झाकण ठेवून भाज्या चांगल्या शिजू द्यायच्या। आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाज्या पण शिजलेल्या आहेत। हे बघा किती छान मऊ भाज्या शिजलेल्या आहेत। डाळ पण चांगली शिजलेली डाळ टाकून घेऊ आणि अंदाजानुसार पाणी टाकून घेऊ। बारीक कापलेला गूळ, आपल्या अंदाज, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर। आपला सांबर तयार झालेला आहे। हॉटेलपेक्षा पण भारी आपण घरच्या घरी मेदूवडा सांबर बनवू शकतो। पावसाळा सुरू झालेला आहे, बाहेर छानपैकी पाऊस पडत आहे। वडे बनवून घेऊ। त्याच्यासाठी 1 मोठी वाटी डाळ रात्री भिजवायला घातलेली होती,
आता सकाळी चांगली स्वच्छ धुवून अशी डाळ तयार करून घेतलेली आहे. 4 मिरच्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 10-12 पाकळ्या लसूण याचं वाटण बनवून घेऊ. डाळ 6-7 तास पाण्यात भिजवायला घालायची आणि नंतर ते वडे बनवायचे. लसूण आणि जिरे वाटून घेऊ. याच्यात हळद वापरायची नाही. मिरची, लसूण आणि जिरे वाटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडी थोडी करून डाळ वाटायची. ही डाळ वाटायला खूप त्रास देते, त्याच्यासाठी थोडी थोडीच वाटायची. पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर वडे जमत नाही. ही डाळ वाटून तयार झालेली आहे. अरे घट्ट डाळ वाटायची. जास्त पातळ केली तर वडे तेल पितात आणि वड्यांना चांगला आकार येत नाही. अशा प्रकारे चांगली फेटून घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी लावायचं. एक छोटीशी कॅरी बॅग घ्यायची, त्याला पण असं थोडंसं पाणी लावायचं आणि असं वड्याचं पीठ घ्यायचं. अशा प्रकारे वडे थापायचे. हे बघा, मध्ये असं गोल आकार द्यायचा. अगदी हॉटेलसारखे वडे आपण घरच्या घरी बनवू शकतो. आता तेलात टाकायचं. पीठ असंच ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही, नाही तर वड्यांना आकार येत नाही आणि वडे भरपूर तेल पितात, तेलकट होतात. हे बघा, अशा प्रकारे बघा किती छान आकार आलेला आहे, हॉटेलपेक्षा पण भारी. बघा, आता वडे चांगले खरपूस तळून झालेले आहे. कमी गॅसवरच खायचे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर आतमध्ये कच्चे राहतात. हे बघा, बिलकुल हॉटेलसारखेच झालेले आहे. पट होणारी हॉटेलसारखे मेदू वडे घरच्या घरी बनवा. शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अगदी मऊ आहेत. मी तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा किती कुरकुरीत आलेले आहेत आणि मोडून पण दाखवते. हे बघा, मोडलेली दाखवलं नाही का?